तसं पाहायला गेलं ना तर मी लहानपणापासून ज्यावेळेला मी अगदी वडील राजकारणात असल्यामुळे शेवटी म्हणतो ना, एक राजकीय वातावरणातच आपण वावरतो. त्यावेळेला विलासराव देशमुख साहेबांचं एकदम हे पिकलं होतं. मुख्यमंत्री होते, एक हसरा चेहरा, एक ऑरा, एक्झॅक्टली लाईक एक ऑरा, म्हणजे ते आले ना की असं एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व. त्यानंतर म्हणजे सुशील कुमार शिंदे साहेब पण एकदम सकारात्मक पद्धतीने हे करणार. अजितदादांचं एक रोखटोक, एक प्रेझेन्स ना, एक म्हणतो ना आपण की खूप जण आहेत एखाद्या खोलीमध्ये आणि एखादा व्यक्ती आल्यावर तुमचं त्या व्यक्तीकडे लक्ष जाणं, अशी ही व्यक्तिमत्व आहेत नो. तो मी त्यांना, पवार साहेब पण इतक्या वर्षांचा, म्हणजे आमच्यासारख्या ह्यांनी तर आम्ही त्यांच्याबद्दल एखादं वक्तव्य करणं त्याही वेळेला आम्ही 10 वेळा म्हणजे विचार करून कुठल्याही या व्यक्तिमत्वांबद्दल बोललं पाहिजे. कारण मी पहिल्या टर्मचे आमदार, मी जवळपास 15-16 वर्षापासून संघटनात्मक काम करते, पण शेवटी निवडणुकीच्या राजकारणात आम्ही 5-6 वर्षापासून ही मंडळी 40-40, 50-50 वर्षापासूनची आहेत आणि एकेकाला मी बघत आलेली आहे. त्यामुळे एक पर्टिक्युलर आयडॉल, म्हणजे आज दादांच्या नेतृत्वाखाली मी काम करते, त्यांची प्रशासनावरची जी पकड आहे किंवा म्हणतो ना रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स, हे खूप महत्वपूर्ण असतं. आजच्या काळामध्ये लोकांना रिझल्ट हवा आहे. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात. त्यामुळे त्यांना मी नेहमी आयडॉलाइज केलेलं आहे. साधारणपणे असं म्हटलं जातं, म्हणजे हे खूप आहे, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत, माझ्या तुमच्या प्रत्येकाच्या बाबतीत बाप लेकीचं नातं खूप वेगळं असतं. ते खूप हळवं असतं, ते खूप विश्वासाचं असतं आणि ते खूप वेगळं असतं. एक नेता, एक लोकप्रतिनिधी, याच्या पलीकडे बाप लेकीचं नातं कसं आहे? सुरुवातीला आहे ना, म्हणजे राजकारणामध्ये असल्यामुळे मला बालपणाच्या मेमरीज फार कमी आहे आणि ते अपकमिंग पॉलिटिशियन होते त्यावेळेला. खूप वेळ द्यायला लागायचा राजकारणामध्ये. आमची आई आणि आजीच सगळं घरातलं सगळं हे बघायची. मला आठवत नाही वडील कधी शाळेत आलेले किंवा मी 10वीला होती त्यांना असं वाटायचं मी 7वी-8वीलाच आहे. असे इन्सिडेंट्स फार असायचे. खूप कमी वाटायला आला असं म्हणूया. पण मी राजकारणात जेव्हापासून आली ना, तेव्हा मला कळलं की किती अवघड असतं एक वैयक्तिक जीवनामध्ये वेळ देणं आणि राजकीय जीवन बॅलन्स करणं. ते मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. आणि आज आम्ही दिवसातून 2-3 वेळा तरी आमचं किमान बोलणं असतं. तू कुठे आहेस, कुठले कार्यक्रम आहेत तुझे आज, कोणाकोणाचे मतदारसंघातून फोन आले, किंवा हे सगळं जरी झालं ना तरी शेवटचा प्रश्न असतो जेवलीस का. क्या बात आहे. तो कितीही राजकीय ह्याच्यामध्ये आम्ही असलो तरी वडील म्हणून जी हे आहे ना ती त्यांची ह्या एका प्रश्नातून दिसून येते. तुम्ही इमोशनल झालाय थोडेसे आणि स्वाभाविक आहे. तुम्हाला वडिलांनी राजकारण कधी शिकवलं हाताला धरून असं की राजकारण असं करायचं असतं, की तुम्ही शिकला? नाही शिकवलं. त्यांना असं वाटलं की एक गोष्ट जी त्यांनी मला नेहमी सांगितली ना, की तुला जर राजकारणामध्ये दूरवरपर्यंत जायचं असेल तर त्याची सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेपासून झाली पाहिजे. म्हणून मी जिल्हा परिषदची निवडणूक पहिली लढवली, पण ती लढवत असताना सुद्धा मला 10 वर्ष संघटनेमध्ये काम करून झाले होते. सो ते असं नव्हतं की मी आज आले आणि मी उद्या लगेच निवडणूक लढवली. मला त्यांनी 7-8 वर्ष संघटनात्मक काम, ग्रामपंचायतीच्या प्रचारामध्ये, विधानसभेच्या प्रचारामध्ये, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारांमध्ये, इतरांसाठी तू प्रचार कर, तिथे तू लक्ष केंद्रित कर, या सगळ्या गोष्टी हे करून मग ते मला म्हटलं की तू जिल्हा परिषदेपासून आपण सुरुवात केली पाहिजे. कारण त्यांच्या राजकारणाची सुरुवात आहे ना ते 85 मध्ये विधानसभा त्यांनी लढवली, पण दुर्दैवाने 2,500 का 3,000 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्याच्यानंतर त्यांनी 92 मध्ये जिल्हा परिषद लढवली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय याला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सुरुवात करायची. हा एक सल्ला त्यांनी नेहमी दिला आणि लोकांच्या संपर्कात राहा, कधीही तो कनेक्ट तुटू द्यायचा नाही आणि कधीही तुम्हाला मिळालेले जे यश आहे ना तुमच्या डोक्यात जाऊन देऊ नका.
बेस्ट कॉम्प्लिमेंट, वडिलांनी दिलेली बेस्ट कॉम्प्लिमेंट, कौतुक केलं की योजना राबवत असताना ना, हा. पहिलं ज्या वेळेला आमचा कार्यक्रम झाला पुण्याला, हम्म. तो कार्यक्रम बघायला ते फक्त आले होते. क्या बात आहे. हा. तो ती एक कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी. ते फक्त तो कार्यक्रम बघायला आले होते, हम्म. की माझ्या म्हणजे एक म्हणतो ना, मुलीला ही जबाबदारी मिळाली आहे, हम्म. ती मंत्री आहे, तिच्या माध्यमातून ही योजना राबवली गेली आहे, आणि तो पहिला कार्यक्रम होता पुण्याचा आमचा राज्यस्तरीय. हो. तो कार्यक्रम बघायला फक्त ते आले होते. तो त्याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट कुठली असू शकत नाही. आणि तो झाला कार्यक्रम ना, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे जे होते ना, म्हटलं आई ती कार्यक्रम छान झाला, हम्म. उत्कृष्ट कार्यक्रम झाला. आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद त्यांनी बघितला ना, मला बोलले की हा आनंद फार क्वचित पाहायला मिळतो, हा तुझ्या माध्यमातून झालाय, याचा एक अभिमान आहे. तर ते एक फार हे होतं. जिंकल्यावर काय कॉम्प्लिमेंट? आत्ता हे लाडकी बहीणचं एवढं कौतुक होत आहे, एवढं सगळं. मला आहे ना, निवडणुकीचं आपलं हे चालू होतं, काउंटिंग चालू होतं. हम्म. ते स्वाभाविक ते बाहेर होते, हम्म. कारण लोकप्रतिनिधींना आतमध्ये काउंटिंगला येणं अलाउड नसतं. हम्म. तो ज्या वेळेला निकाल सुरू झाले त्यावेळेला मला वाटते 4थ्या का 5व्या राऊंडपर्यंत ते असतील, हम्म. आणि त्याच्यानंतर ते मुंबईला निघून आले, कारण प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी फक्त सगळीकडून. बघितलं की एक ट्रेंड लक्षात आला. हम्म. आणि मला बाहेरून त्यांचा फक्त निरोप आला, एक जण निरोप घेऊन आला की साहेब निघाले म्हणून, त्यांना मुंबईला पोचायचं आहे. हम्म. साहेबांनी फक्त एवढंच निरोप दिलेला आहे की ट्रेंड बघून असं वाटत नाही आता तू कुठं थांबणार आहेस, त्याच्यामुळे मी आता निर्धास्त होऊन तिथं प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी हे करायला मी चाललोय Okay. म्हणून. तो एक त्यांचा फक्त निरोप होता. माझी त्या दिवशी त्यांची भेट नाही झाली. हम्म. दुसऱ्या दिवशी आमदारांची ज्या वेळेला देवगिरीला मीटिंग ठेवली होती त्यावेळेला मी पहिली आली, मी दादांना भेटली, दादांच्या पाया पडली, दादांचे आशीर्वाद घेतले, त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं. आणि बाजूला वडील होते, प्रदेशाध्यक्ष म्हणून होते. हा, हा. म्हणले माझी आणि तुझी भेट नाही झाली अजून, हळूच खाना. पण त्यावेळेला माझी त्यांची भेट झाली, पण आनंद होता. हा. आणि शेवटी इतक्या मताधिक्याने निवडून येणं हे कुठल्याही वडिलांसाठी, किंवा ज्या मतदारसंघामध्ये आपण आमदार म्हणून काम केलं तिथं आपल्यापेक्षा जास्ती मताधिक्याने आपली मुलगी निवडून येणं, ही कुठल्याही वडिलांसाठी एक अभिमानाची आणि एक भावनिकच त्यांच्यासाठी पण तो क्षण असतो. आणि तो त्यांच्या नजरेतून मला पाहायला मिळाला. प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं, मग आता कर्तव्य कधी? काय म्हणजे यंदा कर्तव्य आहे का असं विचारलं जात असेल तुम्हाला, सगळेजण विचारत असतील. आता मिनिस्टर झाला, आता काय राहिलं? म्हणजे आता असं नातेवाईक, आई विशेषतः मला वाटतं वडिलांपेक्षा. सुदैवाने आमच्या घरामध्ये मुलगा आणि मुलगी, हा. माझा मोठा भाऊ आहे, जवळपास 5 वर्ष माझ्यापेक्षा मोठा आहे. मला लहानपणापासून दोघांना म्हणजे समान पद्धतीनं हम्म. आम्हाला नेहमी घरातून एक वावर किंवा एक वातावरण मिळालेलं आहे. मी ज्या वेळेला करिअर वाईज सुद्धा हा निर्णय घेतला त्यावेळेला दोघांनाही आम्हाला इक्वल अपॉर्च्युनिटीज हम्म. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपण ज्या वेळेला येत असतो पुढं आपल्याला यश किंवा अपयश हे तुमच्या कामावर अवलंबून असतं. घरात अनेकदा असं वाटत असतं की बाबा कुठेतरी आपण बोलतो ना सेटल्ड, हम्म. तो मला नेहमी असं वाटलं की मी मेंटली फार सेटल्ड आहे सायकोलॉजिकली.